नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोसे. मित्रांनो, आज ही आपल्या पाठीमागे जी कपाशी दिसती ही सिंदखेडच्या तालुक्यातील पळसखेचका किनगावच्या महसूल मंडळातली कपाशी आहे. याच कपाशीमध्ये आपण अनेक दिवसापूर्वी व्हिडिओ फोटो बघितले होते माझे. खालील सत्यनाश सगळ्या कपाशीचा झाला. राहिले सुरे थोडेफार बोंड वाचले होते, पण परत या निसर्गाने शेतकऱ्याचा घात केला. प्रशासन मात्र स्वतःची छाती बडून सांगतंय की आम्ही शेतकऱ्याला मदत दिली. किती दिली मदत? 50% सिंदखेडच्या तालुक्याला मदत दिली. ही थोडीफार वाचलेली कपाशी तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा, हे बघा, बघा, हे अंकुर फुटले. अंकुर पहा, हे सरकार माय बापा अंकुर फुटले. काय राहिलं या शेतकऱ्याचा? सत्यनाश झाला सगळा. आज सरकार म्हणतंय असं झालंय. होती नव्हती कपाशीला पूर्णपणे अंकुर फुटले. या ठिकाणी दिवाळीचा सण होता, शेतकऱ्याची दिवाळी गोड जाणार होती. सरकारने घोषित केलं होतं, पण अद्याप बी शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. तुम्ही म्हणले होते 18,500, 4,200 मदत मिळाली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना. आणि होती नव्हती सगळे कपाशीचा सत्यानाश झाला. आणि दिवाळी गोड झाली म्हणतात. हे आम्ही काय आमच्या घरी कोंब आणले काय? हे कोंब घरी आणले का? हे कोंब मी हे कोंब दाखवतो. सरकार मायबापाला सांगतो, शेतकरी मरायला लागला, शेतकऱ्याला साथ द्या. शेतकरी मेल्यावर त्याच्या मड्यावर तुम्ही पैसे फेकणार का? तुमचं इलेक्शन मध्ये गुंतले. मुंबई महानगरपालिका आमच्या ताब्यात, अमुक आमच्या ताब्यात, तुम्ही त्याच्यात गुंतले. पण आम्ही शेतकरी मारायला लागलो. आमच्या जीवावर तुम्ही जगता, हे लक्षात ठेवा. अनेक दिवसापासून शेतकरी संकटात आहे. आदरणीय बच्चूभाऊने आंदोलन पुकारलं कर्जमाफीसाठी. ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजेत. जून तारीख दिली, तोपर्यंत शेतकरी जगेल का? हे कोम आले, कोम कपाशीच्या पिकाला कोम आले. सरकार मायबापा देखा कोम आले, कोम. शेतकरी मरायला लागला तरी सरकार झोपेचं सोंग घेत आहे. शेतकऱ्याची काही घेणं देणं नाही त्यांना. परत तुम्हाला दाखवतो, माझ्या काहीच नाही, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा कोमा, हे बघा अंकुर, हे बघा अंकुर, हे बघा. शेतकऱ्याकडे कोणी ध्यान देणार आहे का? सरकार मायबापा शेतकऱ्याकडे ध्यान द्या. शेतकरी मरायला लागला, शेतकऱ्याकडे लक्ष द्या.